चला तर पुरणपोळी बनवण्यासाठी परफेक्ट पुरण कसं बनवायचं ते पाहूया। त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी चणा डाळ घेतली आहे। वजनी प्रमाणात ही डाळ 250 ग्रॅम आहे। डाळ धुवून घेण्याआधी एका कुकरमध्ये डाळीच्या 2.5 पट म्हणजे 2.5 वाटी पाणी घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा हळद घालायची। तेल आणि हळद पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता हा कुकर गॅसवर ठेवायचा आणि हे पाणी उकळवून घ्यायचं। आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून लगेच वापरायची आहे। पाण्यामध्ये अजिबात भिजवत ठेवायची नाही। पाण्यामध्ये जर डाळ भिजवून घेतली तर डाळीची चव जाते। तर इथे 2 ते 3 वेळा डाळ स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आहे। पाण्याला सुद्धा उकळी आली आहे। आता या कुकरमधल्या पाण्यामध्ये ही डाळ काढायची, एकदा मिक्स करायची, कुकरचं झाकण लावायचं, मध्यम आचेवर 7 शिट्ट्या करायच्या, गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे पहा 7 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। डाळ परफेक्ट शिजली आहे। आता ही डाळ एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायची, खाली एखादं भांडं ठेवायचं म्हणजे यातलं जे पाणी आहे ते निथळून बाजूला होईल। त्यानंतर गॅसवर तोच कुकर गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये डाळ घालायची, त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालायचा। गूळ सुद्धा वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम आहे आणि हे पुरण परतून घ्यायचं। सुरुवातीला गूळ वितळला की पुरण सैलसर होईल, त्यानंतर घट्टसर होईल। पुरणामध्ये चमचा उभा करून पाहायचा, चमचा जर उभा राहिला तर पुरण परफेक्ट शिजले। त्यानंतर गॅस बंद करायचा, त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर, थोडंसं जायफळ किसून घालायचं, 1 चमचा तूप घालायचं, मिक्स करून पुरण चाळणीमध्ये काढायचं आणि वाटून घ्यायचं। पुरणाचा गोळा छान असा तयार झाला की पुरण